दसरा चौक येथे मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांकडून 3 गावठी पिस्टल आणि 1 जिवंत कारतूस जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दसरा चौक येथे मोटरसायकलवरून आलेल्या प्रथमेश बंडूपंत गायकवाड वय वर्ष 20 राहणार येल्लूर तालुका वाळवा जिल्हा सांगली व राम मारुती सावंत वय वर्ष 19 पुलाची शिरोली यादववाडी तालुका हातकलंगडे या दोघांना दसरा चौक येथे आणि शुभम शंकर मासुळे वय वर्ष 23 राहणार इंदिरानगर येवत तालुका दौड याला येवत येथे ताब्यात घेऊन अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडील 3 गावठी पिस्टल आणि 1 जिवंत कारतूस, 1 मोटरसायकल व इतर असा एकूण 2,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणारे इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी या पथकातील पोलिसांची तपास पथके तयार करून माहिती घेत असताना वाळवा तालुक्यातील येल्लूर येथील प्रथमेश गायकवाड यांच्याकडे विनापरवाना पिस्टल असून आज तो आपल्या साथीदारासमवेत मोटरसायकलवरून दसरा चौकात येणार असल्याची माहिती या पथकातील पोलीस संदीप बोंद्रे यांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने 25 मार्च रोजी दसरा चौक येथे सापळा रचून मोटरसायकलवरून आलेल्या प्रथमेश गायकवाड आणि राम सावंत या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे मिळालेले गावठी पिस्टल आणि कारतूस हे विक्री करण्यासाठी दौंड तालुक्यातील येवत येथील शुभम मासुळे यांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले। या पथकातील पोलिसांनी येवत येथे जाऊन शुभम मासुळे याला ताब्यात घेऊन अटक केली। या तिघांच्या विरोधात हत्यार कायद्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्या पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करीत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली। दैनिक ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण, कोल्हापूर।